शालार्थ आयडी घोटाळा प्रकरण वेतन रखडल्यानं शिक्षकावर फूड डिलिव्हरी करण्याची वेळ। मागील 14 महिन्यांपासून शिक्षकांना पगार नाही। 632 शिक्षकांवर मिळेल ते काम करण्याची वेळ। मुंबईच्या कांदिवलीत एका मॉलमध्ये फ्राईड राईसमध्ये झुरळ। मॉलमधील फूड आउटलेट्सच्या स्वच्छतेवर प्रश्नचिन्ह। ग्राहकांच्या आरोग्याशी खेळ सुरू असल्याचा आरोप। सातारा जिल्ह्याला अवकाळी पावसानं झोडपलं। पाटण कोयना भागात वादळी पाऊस। कमरगावात अनेक घरांवरचे पत्रे उडाले। वादळी पावसाचा आंबा बागांनाही फटका। विदर्भासह मराठवाड्यामध्ये तापमानात वाढ। हिंगोलीत वाढत्या उष्णतेमुळे केळीच्या बागा करपल्या। शेतकऱ्यांचं 1.5 लाखांचं नुकसान। घोडबंदर रोडवरील वाहतुकीत बदल। आजपासून 10 मे पर्यंत वाहतुकीत बदल। पादचारी पुलावर गर्डर बसवण्याचं काम। पर्यायी मार्गाचा वापर करण्याचं आवाहन। हिंजवडी मेट्रोचा पहिला टप्पा सज्ज। आयटी कर्मचाऱ्यांची प्रतीक्षा लवकरच संपणार। मेट्रोच्या पहिल्या टप्प्यात 12 स्थानकं। 12 स्थानकांचं 95% काम पूर्ण। लातूर जिल्ह्यात इंधन विक्रीबाबत मोठा निर्णय। बॅरलमधून डिझेल पुरवठ्यास परवानगी। नियमभंग करणाऱ्यांवर कारवाईचा इशारा। भीमाशंकर मंदिर मे अखेर दर्शनासाठी खुलं होणार। भीमाशंकर मंदिर 31 मे पासून भाविकांकरता खुलं होणार। तब्बल 4.5 महिन्यांनंतर भीमाशंकर मंदिर पुन्हा खुलं होणार। सुनेत्रा पवारांनी मुख्यमंत्री व्हावं ही इच्छा। जय पवारांच्या वक्तव्यामुळे महायुतीत नव्या वादाची शक्यता। तर जय यांच्या वक्तव्यानंतर बारामतीतही झळकले सुनेत्रा पवारांच्या मुख्यमंत्रीपदाचे बॅनर। मुख्यमंत्रीपदाबाबतच्या सर्व चर्चा निरर्थक। मुख्यमंत्री होण्यासाठी संख्याबळ लागतं। जय पवारांच्या विधानावर जयकुमार गोरेंचा टोला। एकनाथ शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्री करेपर्यंत स्वस्थ बसणार नाही। शिवसेना नेते बच्चू कडूंचा निर्धार। तर फडणवीसांचा विचार करू शकत नाही। कडूंचं भाजपला थेट आव्हान। उपमुख्यमंत्री शिंदेंच्या हेलिकॉप्टरचं इमर्जन्सी लँडिंग। वादळात अडकल्यानंतर जुहूत लँडिंग। वादळी वाऱ्याचा हेलिकॉप्टरला फटका। तामिळनाडूत सत्ता स्थापनेचा पेच कायम। राज्यपाल राजेंद्र आर्लेकर बहुमताच्या 118च्या आकड्यावर ठाम। टीव्हीकेचे सर्वेसर्वा विजय यांचं टेन्शन वाढलं। नाशिकमध्ये खरातच्या बँकेतील लॉकरवर ईडीची मोठी कारवाई। लॉकरमध्ये दागिने, हिरे, अमेरिकन डॉलर जप्त। काही महत्त्वाची कागदपत्रही ईडीच्या ताब्यात। नवी मुंबईत सुरक्षा रक्षकाकडून 3 अल्पवयीन मुलींचा विनयभंग। सोसायटीच्या पार्किंगमध्ये मुलींवर विनयभंग। आरोपीला पोलिसांकडून अटक। वाकोला धोबीघाट परिसरात मासे कापण्यास बंदीचा आरोप। कोळी बांधवांकडून संताप व्यक्त। महापालिकेच्या अजब कारभारामुळे राजकीय घमासान। मालेगाव पालिकेत शिवसेनेला विरोधी पक्षनेतेपद। निलेश काकडेंची विरोधी पक्षनेतेपदी वर्णी। सांगलीतील हुतात्मा साखर कारखान्याबाहेर सभासदांचं आंदोलन। अध्यक्ष वैभव नायकवडींकडून सर्व अधिकार काढले। अध्यक्षांवर भ्रष्टाचाराचे आरोप।